सावित्रीबाईंची आज 195वी जयंती। धैर्य, संयम, जिद्द आणि ज्ञानाचं प्रतीक असणाऱ्या सावित्रीबाईंनी स्त्रीला शिकवून माणूस म्हणून दर्जा मिळवून दिला। सावित्रीबाईंच्या जयंती निमित्तानं त्यांच्या जन्मगावी म्हणजे साताऱ्यातल्या नायगावात सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेते सुद्धा उपस्थित होते। दरम्यान नायगावचं नाव क्रांतिज्योती सावित्रीबाई असं करण्याची मागणी यावेळी पुढे आली आहे। ग्रामसभेनं ठराव केला तर मंत्रिमंडळ मान्यता देईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची मागणी आलेली आहे आणि जयाभाऊंनी सांगितलंय की या नायगावचं नाव हे सावित्री आईंच्या नावाने करायचं, अशा प्रकारची जी मागणी आली आहे। मी आजच आपल्याला आश्वस्त करतो, या ग्रामसभेने जर असा निर्णय घेतला आणि जयाभाऊंनी तो निर्णय ग्रामविकास विभागाच्या तर्फे माझ्याकडे पाठवला तर विना विलंब 1 मिनिटामध्ये आमचं मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल। देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है असं म्हणत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं। सावित्रीबाईंची 200वी जयंती देशभरामध्ये साजरी करणार असं छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलं। सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळेला 25-30 लाख रुपयाला सुद्धा आम्हाला अडचण येत होती, पण आता काय 150 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं। देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है।